नमस्कार. आजच्या भागामध्ये आपण प्रशासनाकडून आस्थापनाकडून झालेल्या चुका प्रशिक्षणार्थी युवक आणि युवतीच्या म्हणजे लाडका भाऊ लाडक्या बहिणीच्या माथी मारू नका या संदर्भामध्ये आज आपण बोलणार आहोत. पहिल्या भागामध्ये एका घटकाचा आपण विचार करणार आहोत, ते म्हणजे ज्या काही प्रशिक्षणार्थी म्हणून यांची निवड संबंधित आस्थापनाने केलेली आहे, त्या आस्थापनांची जी काही चूक झालेली असेल त्या झालेल्या चुकीची शिक्षा किंवा चुकीच्यामुळे यांचं जे काही नुकसान होत आहे या संदर्भात शासनाने विशेष लक्ष देणं गरजेचं आहे. या संदर्भात मी आज बोलणार आहे. काय झालेलं आहे माहिती आहे का, सर्वसाधारणपणे कोणतीही भरती प्रक्रिया असते ती वेगळी असते. त्याच्यात पद नाम असते, एकूण पदाची संख्या असते आणि त्यानंतर अर्ज केले जातात, तितकेच पदं भरले जातात. या ठिकाणी काय झालं, आपल्या या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या संदर्भाने मी तुम्हाला फक्त बोलणार आहे आज. तर हा जो GR आहे, या GRमध्ये स्पष्टपणे असं नमूद केलेलं आहे, माझ्याकडे हा GR आहे गव्हर्नमेंटचा. या GRमध्ये किती पदं घ्यायची या संदर्भामध्ये सांगितलेलं होतं, परंतु ते पद्धतीनं काही ठिकाणी चुका झालेल्या आहेत. या ठिकाणी मी शासकीय जे केंद्र व राज्य शासनाच्या शासकीय निमशासकीय या आस्थापना उद्योग महामंडळे मध्ये मंजूर पदाच्या 5% इतके रोजगार, 5% इतके उमेदवार कार्य प्रशिक्षणासाठी घेता येतील. आस्थापना उद्योगांनी त्यांच्याकडील कार्यरत मनुष्यबळाची माहिती अचूक दर्शवणे आवश्यक राहील. चुकीची मनुष्यबळ संख्या दर्शवून अथवा चुकीच्या पद्धतीने गणना करून या योजनेतील मनुष्यबळ उपलब्ध करून घेतल्यास त्यासाठी संबंधित कार्यालयाचा कार्यालयीन प्रमुख प्राधिकृत अधिकारी जबाबदार राहील, असं त्या ठिकाणी या GRमध्ये सांगून टाकलेलं आहे. आता असं सांगून टाकलं तरी हे काही जणांना GR वाचला नसेल, वेळ नसेल, अनेक कामं असतात त्यांच्या पाठीमागं. त्यामुळं जिथं जास्त पदं भरले गेले, पदं भरताना काय झालेलं असेल तुम्हाला मी सांगू का, की कारण हे पदं भरण्याचे जे काही अधिकार दिलेले होते संबंधित आस्थापनाला दिलेले होते, समजा त्या महाविद्यालयाला दिलेत उदाहरणार्थ, तर त्या महाविद्यालयाच्या काही प्रमुखाने हितसंबंध म्हणा, काही कारण म्हणा, दबाव म्हणा, ज्या ठिकाणी 2 घ्यायचे 4 घेऊन टाकलेत, असे काही प्रकार घडलेले आहेत. हे एकाच ठिकाणी नाही, महाराष्ट्रातले 10,000 युवक माझ्या संपर्कात आहेत. वेगवेगळे युवक आणि युवतीचे प्रश्न दररोज मला फोनवरून विचारतात, मेसेज पाठवून विचारतात. तर मी तुम्हाला या निमित्तानं सांगतो की या ठिकाणी आता त्या ठिकाणी काय सांगितलं होतं, स्पष्ट सांगितलेलं होतं. जेव्हा काही कुलगुरू साहेब म्हणजे कुलसचिवांनी सुद्धा काही पाठवलेलं होतं पत्रामध्ये सुद्धा, तुमच्याकडे एकूण मंजूर पदं किती आहेत तुमच्या महाविद्यालयाला किंवा तुमच्या कार्यालयाला वगैरे, कार्यरत पदं किती आहेत. आणि मग 9/7/2024 या GRनुसार मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणासाठी अधिसूचित केलेली आणि येणारी पदं किती आहेत त्याप्रमाणे, पण त्यांनी त्याची गणना केलेलीच नाही. त्या गणना करण्यामध्ये कुठेतरी चूक झालेली आहे. तर त्या ठिकाणी स्पष्टपणे काय लिहिलं होतं, पुन्हा एकदा सांगतो मी तुम्हाला, मंजूर पदाच्या, त्या एखाद्या कार्यरत पदाच्या नाही लिहिलं, मंजूर. तर समजा त्या कार्यालयाला 100 पदं मंजूर आहेत, पण 50% तिथं कार्यरत आहेत. या 50%चे 5% करायचे नाहीत,
तर या 100चे 5% करायचे, म्हणजे 100 जर तिथं पदं मंजूर असतील तर 5 पदं भरणं अपेक्षित होतं. काही जणांनी काय केलंय, ही 100 पदं मंजूर आहेत तिथं, पण 50 कार्यरत असले तरी त्या 100 पैकी 5% म्हणजे 5 पदं भरायला पाहिजे होते. तिथं काही जणांनी इथं जास्त भरले आणि काही जणांनी कमी भरले. त्यांनी काय केलेले, कार्यरत पदाच्या 5% भरलेत. म्हणजे काही ठिकाणी कमी भरलेत, काही ठिकाणी जास्त भरलेत. कमी भरून काही युवकांना संधीपासून त्यांनी वंचित ठेवले आणि काही जणांनी जास्त भरून. आता जास्त भरल्यानंतर काय झाले माहिती आहे का, त्या संबंधित आस्थापनाने जेव्हा यांची जी माहिती जिल्ह्याच्या कार्यालयाला जेव्हा दिली, कौशल्य रोजगार उद्योजकता नाविन्यता विभाग, जे प्रत्येक जिल्ह्याला जे कार्यालय आहे जवळपास, तर त्या कार्यालयाला जेव्हा ही माहिती दिली तिथल्या सहाय्यक आयुक्ताकडे, तेव्हा ती माहिती जेव्हा चेक करण्यात आली, काही चेक केली, तेव्हा काही जणांना पुन्हा चेक केली असेल. ती चेक केल्यानंतर जेव्हा वेतनाचा विषय आला, त्यातली जी अतिरिक्त पदं भरण्यात आलेली होती त्यांनी अमान्य केलेली आहे. कारण त्यांनी नियमानुसार, बरोबर आहे त्याचं त्यांना आपल्याला असं म्हणता येत नाही. मग आता याकडून कामं तर करून घेतली, हे सगळी प्रक्रिया करून घ्यायला. आता उदाहरण सांगतो, काल मी नांदेडच्या कार्यालयाला भेट दिली. सहाय्यक आयुक्त कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता विभागला. त्या ठिकाणी एका महाविद्यालयाची माहिती आली होती. ऑक्टोबरमध्ये त्यांना मंजुरी त्यांना घेण्यात आले कामावर. ऑक्टोबर घेण्यात आलं, नोव्हेंबर गेला, त्याचं डिसेंबरला कालच्या डेटमध्ये ती माहिती घेऊन आता ऑफलाईन पद्धतीने ते आलेले आहेत. म्हणजे आता हे ऑक्टोबरचं गेलं काम केलेलं, म्हणजे ते येणार पैसे, पण वेळ लागेल. नोव्हेंबर गेला, डिसेंबर उजळला ही माहिती द्यायला त्यांना. म्हणजे आता याने डिसेंबरमध्ये इथं प्रक्रिया होईल, मग आता जानेवारीमध्ये प्रोसेस सुरू होऊन कदाचित फेब्रुवारीमध्ये होईल पेमेंट त्यांचं. किमान जानेवारी तरी व्हावं या अपेक्षा. आता मला या निमित्तानं आपल्याला सांगायचं आहे की ही जी अतिरिक्त पदं घेतली, आणि हे कळालं कधी त्यांना आपण अतिरिक्त पदं घेतलं, त्यांनी काही दिवसानंतर जेव्हा पत्रव्यवहार झाला, रिजेक्ट झालं, ते पाहिलेच नाही. 2-3 महिने काही जणांनी काम करून घेतले ह्या प्रशिक्षणार्थी युवकांनी युवतींकडून. आता या कामाचा मोबदला मी विचारलं त्यानंतर त्या अधिकाऱ्याला, तर ते काय म्हणतात, तर त्यांची चूक आहे, त्यांनी ते बघावं. आता त्याचा उपयोग, आता त्या युवकांचा मला 4 दिवसाखालीच फोन आला होता, सर माझ्या संदर्भात असं घडलेलं आहे, मी काय करू. तर त्यांचा तिथला जो अधिकारी आहे तो त्यांना सांगतोय की बाबा आता तुम्ही घेतलं होतं, परंतु आता काय करावं, त्यांनीच मंजूर केलं नाही वगैरे. म्हणजे एकमेकावर ढकलण्याचा प्रकार सुरू आहे. आम्ही तर तुला घेतलं होतं, त्यांनी मंजूर केलं नाही, मग आम्ही काय करावं. मंजूर केलं नाही म्हणजे आम्ही काय करावं नाही, तुम्ही घेताना चुकीनं घेतलं, हे ते मान्य करत नाहीत. आता हे 3 महिन्याचं त्यांचं मानधन, विद्यावेतन द्यायचं कोणी, का विद्यावेतन न देताच त्याला घरी पाठवायचा, हा प्रश्न आहे. आता विद्यावेतन 3 महिने त्या पोरीकडून किंवा प्रशिक्षणार्थी लाडकी बहीण लाडक्या भावाकडून काम करून घेतलंय, आणि काम करून घेऊन त्यांना विद्यावेतन न देता घरी पाठवणं, हा वेठबिगारी आहे. हा सामाजिक न्याय नाही आहे, ही मनुष्यबळाची पिळवणूक आहे. ही पिळवणूक आपण थांबवावी. आता हे पिळवणूक थांबवण्याची कोणाची जबाबदारी आहे?
आता हे अधिकारी तर झटकून देतात, नाही बाबा आपण तर आपण काही त्यांना तसं घ्या म्हणलो नाही, त्यांनी ते घेतले. कारण काय झाले, अधिकार त्या आस्थापनाला दिल्यामुळे त्याने घेऊन टाकले. तर मी शासनाला, माननीय मुख्यमंत्री साहेबांना, उपमुख्यमंत्री साहेबांना आणि संबंधित खात्याचे जे आता मंत्री म्हणून कारभार घेतील त्यांना विनंती करतो आहे की यांनी अशा ज्या केसेस आहेत ज्या प्रशासनाकडून चुकल्यात, आता ते काही चूक दुरुस्त होत नाही, तर त्या संबंधित विद्यार्थ्यांचं विद्यावेतन मंजूर करावं, त्यांनी काम केले त्या कामाचा मोबदला द्यावा, अशी एक विनंती आहे. आणि त्याचबरोबर काही जणांना त्यांनी आता मध्येच खंडित करून टाकलेलं आहे. आता तुझे मंजूर नाही म्हणून 3 महिने, तर त्यांना तातडीनं काम देण्यात यावं आणि त्याचे जे काही 3 महिने काम केलेलं आहे त्यानंतर तिथून 3 महिने त्यांची प्रशिक्षण कालावधी गृहीत धरावा, मान्य करावा आणि त्याला पुढं कामाची संधी, प्रशिक्षणाची संधी द्यावी, ही या भागामध्ये मागणी आहे. ही जी चूक आहे ती प्रशासनाने दुरुस्त करावी. आता त्या आयुक्तांनी संबंधितांना तुम्ही ही चूक का केली या संदर्भात पत्र पाठवायला पाहिजे ना, पत्र पाठवून विचारायला पाहिजे आणि संबंधितांचे मानधन द्यावे, विद्यावेतन द्यावे, अशा पद्धतीच्या सूचना त्यांनी करायला पाहिजे. त्या संदर्भात ते करतील. हा भाग आहे. पुढच्या भागामध्ये मी आणि मित्रांनो, काही जणांना जे काही विद्यावेतन मिळत नाही, काही जणांना मिळते, त्यामागचं हे एक कारण आज मी तुम्हाला सांगितलेलं आहे. विद्यावेतन रखडण्याचे काय कारणं आहेत या संदर्भामध्ये पुढच्या भागामध्ये काही कारणांची चर्चा मी करणार आहे. तर तुम्ही या आपल्या संघटनेसोबत, कारण हे संघटित झाल्याशिवाय प्रश्न मिटत नसतात. मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण आपण जे राज्य संघटन उभं केलेलं आहे युवकाचे प्रश्न आणि समस्या सोडवण्यासाठी, तर त्यासाठी तुम्ही जोडून राहा. तुम्हाला जर काही अडचण असेल, अडथळे असतील, संबंधित आस्थापना काही उडवाउडीची उत्तरं देत असतील, तर त्या संबंधीची आपली टीम प्रत्येक जिल्ह्यामध्ये उभी राहते आहे. ती तुम्हाला मार्गदर्शन करेल, तुम्हाला सहकार्य करेल. धन्यवाद.